फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 9 मार्च 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, सी डिफेंडर्स 2024 हा संयुक्त सैन्य अभ्यास भारतीय तटरक्षक दल आणि कोणत्या देशाच्या तटरक्षक दल यांच्या दरम्यान आयोजित केला आहे? पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका। अमेरिकीय तटरक्षक दल आणि भारतीय तटरक्षीय दल यांच्यामध्ये हा सी डिफेंडर्स संयुक्त सैन्य अभ्यास होत असतो। आणि या वर्षीचा 2024चा हा जो सैन्य अभ्यास आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। भारतीय तटरक्षक दल आणि अमेरिकन तटरक्षक बलाने यामध्ये सहभाग घेतलेला आहे। तर हा सैन्य अभ्यास 9 मार्च ते 10 मार्च दरम्यान पार पडणार आहे। या सैन्य अभ्यासामध्ये समुद्री लुटमार तसेच आव्हानात्मक धोक्यांशी सामना करण्याच्या उद्देशाने हा सराव अभ्यास आयोजित केला आहे। भारतीय तटरक्षक दल या दलाची स्थापना झालेली आहे ऑगस्ट 1978 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये। सध्या भारतीय तटरक्षक दलाचे जे महानिदेशक आहेत ते आहेत राकेश पाल। संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून नियंत्रण असणारे सशस्त्र बल शोध आणि बचाव संबंधित एक एजन्सी आहे। देशामध्ये दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच केंद्र सरकारने इंडिया AI मिशनकरिता किती रुपयांचे बजेट ठेवलेले आहे? पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10,372 करोड रुपयांचे जे बजेट आहे इंडिया AI मिशन याकरता केंद्र सरकारने तरतूद केलेली आहे। तर केंद्रीय कॅबिनेटने या इंडिया AI मिशनकरिता 10,372 करोड रुपयांच्या बजेटला मंजुरी दिलेली आहे। AI परिस्थितिकी तंत्राला गती देण्याकरिता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधी जे प्रोजेक्ट आहेत यासाठी AI मिशनकरिता संपूर्ण देशभरामध्ये भारत AI नवाचार केंद्र स्थापन केले जाणार आहेत। देशामध्ये कम्प्युटिंग क्षमता वाढवण्यावर भर देण्यात येणार असून या मोहिमेअंतर्गत 2 ते 3 शहरांमध्ये डेटा आणि AI प्रयोगशाळा या सुरू करण्यात येणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। नॅशनल क्रिएटर पुरस्कार 2024 मध्ये कल्चरल ॲम्बॅसेडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मैथिली ठाकूर। मैथिली ठाकूर या गायिका आहेत आणि यांना नॅशनल क्रिएटर्स पुरस्कार 2024 मध्ये कल्चरल ॲम्बॅसेडर ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे। तर नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड 2024 या कार्यक्रमाचे आयोजन नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आलेलं आहे। तरुणांना त्यांच्या क्रिएटिव्हिटी कार्यासाठी या पुरस्काराची जे आहे प्रदान आहेत हे पुरस्कार केले गेलेले आहेत तरुणांना त्यांच्या क्रिएटिव्हिटी साठी। तर हे जे पुरस्कार आहेत हे पुरस्कार प्रदान करण्याचं हे पहिलेच वर्ष आहे नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड। आणि हे पुरस्कार एकूण 20 श्रेणीमध्ये प्रदान करण्यात आलेले आहेत। कल्चरल ॲम्बॅसेडर ऑफ द इयर या पुरस्काराने लोकगायिका मैथिली ठाकूर यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकताच खालीलपैकी कोणाला राज्यसभा खासदार म्हणून नियुक्त केलेलं आहे? तर पहा, राज्यसभामध्ये राष्ट्रपती नियुक्त जे सदस्य नियुक्त केले जातात यामध्ये आता नुकताच सुधा मूर्ती यांना राष्ट्रपतींनी राज्यसभा खासदार म्हणून नुकताच नियुक्त केलेलं आहे। तर सुधा मूर्ती या ज्या आहेत इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी असून त्यांना आता नुकताच राज्यसभेमध्ये राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती देण्यात आलेली आहे। सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा असून त्या एक शिक्षिका आणि लेखिका देखील आहेत। 19 ऑगस्ट 1950 रोजी त्यांचा जन्म शिगाव, कर्नाटक येथे झालेला आहे। 2006 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 2023 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पहिला अमेरिका भारत सायबर सुरक्षा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे। महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी अमेरिका भारत सायबर सुरक्षा उपक्रम जो आहे सुरू करण्यात आलेला आहे। तर पहिला अमेरिका भारत सायबर सुरक्षा उपक्रम महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। US कॉन्सुलेट आणि महरत्ता चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर MCCIA यांच्यातील सहयोगी प्रयत्नांमध्ये US इंडिया सायबर सुरक्षा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या उपक्रमाचे उद्दिष्ट जागतिक स्तरावरील शीर्ष सायबर सुरक्षा तज्ज्ञांना एकत्र करणे हा आहे। सायबर स्पेसमध्ये लोकांचे एकमेकांशी संबंध वाढवणे आणि नोकऱ्या निर्माण करणे तसेच अत्याधुनिक उपाय विकसित करण्यावर भर हा दिला जाणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कोणत्या राज्याच्या माजुली मुखवट्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आसाम। आसाममधील हा माजुली मुखवटा आहे आणि याला नुकताच GI टॅग हा प्राप्त झालेला आहे। तर हा जो मुखवटा आहे आसाममध्ये आढळतो।
तसेच पांडुलिपी पेंटिंग जे आहे या पेंटिंगला देखील नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. पारंपरिक शिल्प पुनर्जीवित करून त्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भौगोलिक ओळख प्रदान करण्यात आलेली आहे. तर ओडिसाशी संबंधित हा मुखवट्याचा प्रकार आहे माजुली मुखवटा. तर ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनाईक आणि राज्यपाल आहेत ओडिसाचे रघुबर दास. पुढचा प्रश्न पाहूया. विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना नुकताच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झारखंड. झारखंडमध्ये ही विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना नुकताच सुरू करण्यात आलेली आहे. विधवा महिलांशी संबंधित ही योजना आहे. झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश असा की विधवा ज्या महिला आहेत त्यांना पुनर्विवाह करण्यासाठी प्रोत्साहन या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. आणि प्रोत्साहन राशी म्हणून विधवा महिलांना पुनर्विवाह केल्यानंतर 2 लाख रुपयांची जी रक्कम आहे ही प्रदान करण्यात येणार आहे. तर झारखंड राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत चंपई सोरेन आणि राज्यपाल आहेत झारखंडचे CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न पाहूया. 10व्या भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाच्या बैठकीला भारताकडून कोणी भाग घेतलेला आहे? तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C S जयशंकर. जयशंकर हे भारत दक्षिण कोरिया जी संयुक्त आयोगाची बैठक झाली 10व्या क्रमांकाची, या बैठकीला भारताकडून जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर 6 मार्च 2024 रोजी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी या भारत दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान आयोजित बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या बैठकीचे आयोजन जे आहे करण्यात आलं होतं आणि या बैठकीमध्ये भारत दक्षिण कोरिया यांच्यात सेमीकंडक्टर आणि ग्रीन हायड्रोजन संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. तसेच भारत आणि दक्षिण कोरिया हिंद महासागर आणि प्रशांत महासागरांवर विशेष लक्ष केंद्रित करून आहेत. तर दक्षिण कोरियाची राजधानी आहे सिओल. मुद्रा आहे वॉन. राष्ट्रपती आहेत यू सुक योल आणि पंतप्रधान आहेत दक्षिण कोरियाचे हान डक सू. पुढचा प्रश्न पाहूया. नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेटस प्लॅटफॉर्मचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आहे? तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A अश्विनी वैष्णव. रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत अश्विनी वैष्णव आणि यांच्या हस्ते नुकताच या नीती फॉर स्टेटस प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. नीती आयोगाशी संबंधित हा प्रश्न आहे. रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेटस प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. सुशासन आणि नीतीसाठी हे प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेलं आहे. अश्विनी वैष्णव यांनी नीती आयोगाच्या विकसित भारत रणनीती कक्षाचे देखील उद्घाटन केलेलं आहे. तर नीती आयोग हे भारत सरकारचे एक थिंक टँक म्हणून काम पाहते. सरकारी ध्येय धोरणांना इनपुट प्रदान करण्याचे काम नीती आयोगामार्फत केले जाते. देशाचे पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. तर नीती आयोगाचे मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. सध्या अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी आणि नीती आयोगाचे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत BVR सुब्रमण्यम. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्यामध्ये ग्रीन हायड्रोजन नीतीला मंजुरी देण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B उत्तर प्रदेश राज्यामध्ये नुकताच ग्रीन हायड्रोजन नीतीला मंजुरी जी आहे प्रदान करण्यात आलेली आहे. तर उत्तर प्रदेशमधील ग्रीन हायड्रोजन नीतीला नुकताच मंजुरी देण्यात आलेली आहे. या नीतीनुसार सोनभद्र जिल्ह्यामधील अनपरा येथे 800 मेगावॉटचे 2 प्रकल्प स्थापन केले जाणार आहेत. हे दोन्ही प्रकल्प NTPC कंपनीच्या सहकार्याने स्थापन केले जात आहे. या प्रकल्पासाठी 8,624 करोड रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. ही हरित हायड्रोजन नीती पुढील 5 वर्षांसाठी बनवण्यात आलेली आहे. ग्रीन हायड्रोजन नीती लागू करण्यासाठी उत्तर प्रदेशने नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी जी आहे UPENDA ही जी एजन्सी आहे याला नोडल एजन्सी म्हणून जे आहे नोडल एजन्सी बनवण्यात आलेली आहे. तर उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत उत्तर प्रदेशचे आनंदीबेन पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C 8 मार्च. 8 मार्च हा जो दिवस आहे दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जात असतो. तर 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस पहिल्यांदा हा दिवस जो आहे 1911 साजरा करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सन 1977 या दिवसाला युनायटेड नेशनकडून आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली होती. महिलांना विविध क्षेत्रात घेतलेल्या भरारीसंबंधी जागरूकता करणे आणि महिलांचे समाजातील स्थान याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. 2024 या वर्षाची आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आहे इन्व्हेस्ट इन वुमन अँड ॲक्सिलरेट प्रोग्रेस, म्हणजे महिलांमध्ये गुंतवणूक आणि विकासामध्ये वेग. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच स्लाईस या शीतपेय उत्पादनाने कोणत्या अभिनेत्रीला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलेला आहे?
तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नयनतारा. नयनतारा ही जी अभिनेत्री आहे, हिला नुकताच स्लाईस या शीतपेय उत्पादनाने आपले ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलेलं आहे. तर लोकप्रिय शीतपेय आहे स्लाईस, आणि या स्लाईसने प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. पेप्सिको कंपनीचे हे उत्पादन आहे स्लाईस. पेप्सिकोने 2008मध्ये स्लाईस हे शीतपेय सुरू केलेलं होते. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.